नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण इयत्ता 6वीचं इतिहास जवळपास त्यामधले आपण 4 ते 5 चॅप्टर या ठिकाणी कव्हर करणार आहोत. ते प्रश्न उत्तरांच्या माध्यमातून. तर याचा तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. त्याचबरोबर असे काही प्रश्न जे की परीक्षेत विचारले गेलेले आहेत, त्याचबरोबर असे काही प्रश्न जे की परीक्षेत विचारले जाऊ शकतात, जे की आम्ही स्वतः तयार केलेले आहेत. चला तर मग लगेचच आपण सुरुवात करूया. बघा प्रत्येक प्रश्न नीट पहा. प्रत्येक प्रश्नाला जे काही आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे, त्याचा पण तुम्हाला निश्चितच फायदा होणार आहे. म्हणजे या ठिकाणी पर्यायासहित आम्ही व्यवस्थित विश्लेषण करून सांगत आहोत. म्हणजे फक्त एकच प्रश्न नाही, तर त्याच्या आजूबाजूनं म्हणजे कसाही फिरवून प्रश्न विचारला, तरी ते तुम्हाला आला पाहिजे, या अनुषंगाने आम्ही ही प्रश्नांची मांडणी केलेली आहे. बघा, सुरुवात करूया. प्रश्न पहिला आहे, डॅश खंडातील डॅश वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर हा जो काही प्रश्न आहे, ते पुस्तकामध्ये असते ना चौकोन, माहीत आहे का तुम्हाला? तर त्यामधला हा प्रश्न आहे. बघा, तर हा जो काही खंड आहे, डॅश खंडातील डॅश वाळवंट हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर ते आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट आहे. कुठले? तर आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट जे आहे, ते जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे. तर हे पहा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल, की हे जी काही आकृती आहे, ती आफ्रिका खंडाची आहे आणि हे सहारा वाळवंट आहे. तर याचं आपण उत्तर पाहिलेलं आहे, की हे आफ्रिका खंडातील सहारा वाळवंट आहे. त्यानंतर पहा, की व्यक्ती आणि त्याचा कार्यकाळ लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा योग्य पर्याय निवडा. तर आपल्याला कसा योग्य असा पर्याय निवडायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, की सगळ्यात अगोदर कोणाचा कालखंड होता, त्यानंतर कुणाचा होता, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, तर योग्य कालानुक्रम लावायचा आहे. बघा, तर मग सगळ्यात अगोदर तर तुम्हाला माहिती आहे वर्धमान महावीर आले होते. म्हणजे या ठिकाणी वर्धमान महावीर इथं पहिल्यांदा आहेत, इथं पण पहिल्यांदा आहेत आणि त्यानंतर बघा इथं गौतम बुद्ध आहेत, इथं गौतम बुद्ध आहेत. परंतु इथं काय आहेत चंद्रगुप्त मौर्य आहेत आणि इथं काय आहेत सम्राट अशोक आहेत. तर ही एक गोष्ट लक्षात असली पाहिजे, की चंद्रगुप्त मौर्य हे सम्राट अशोकाच्या अगोदर आहेत. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 1 हे काय असणार आहे? उत्तर असणार आहे. म्हणजे सगळ्यात अगोदर आले वर्धमान महावीर 1 नंबरला, त्यानंतर आले गौतम बुद्ध, त्यानंतर चंद्रगुप्त मौर्य आणि मग आले सम्राट अशोक. अशा पद्धतीनं योग्य असा क्रम लावता येईल, यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे? तर वर्धमान महावीर दिसतायत. काय दिसतायत? वर्धमान महावीर. त्यानंतर कोण आहेत? तर गौतम बुद्ध आहेत. त्यानंतर कोण आहे? तर चंद्रगुप्त मौर्य आणि मग आहेत सम्राट अशोक. तर योग्य असा कालक्रम लावत असताना नंबर 1 ला वर्धमान महावीर, नंबर 2 गौतम बुद्ध, नंबर 3 चंद्रगुप्त मौर्य आणि नंबर 4 आहे सम्राट अशोक. तर अशा पद्धतीनं तुम्हाला योग्य असा क्रम लावायचा आहे. त्यानंतर भारताची भौगोलिक वैशिष्ट्य याच्यानुसार आपल्याला काय करायच्या जोड्या लावायच्या आहेत. म्हणजे भारताच्या उत्तरेला कोणता भाग आहे, पूर्वेला कोणता आहे, पश्चिमेला कोणता आहे आणि दक्षिणेला कोणता आहे. तर यानुसार आपल्याला योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. तर जे आपल्याला माहीत आहे 4 या ठिकाणी जोड्या आहेत. त्याच्यापैकी जे माहीत आहे ते अगोदर या ठिकाणी जोडी लावायची. मग मला तर माहिती आहे किंवा सगळ्यांनाच माहिती असेल, की काय आहे उत्तरेला हिमालय आहे. बरोबर आहे. भारताच्या उत्तरेला काय आहे? तर हिमालय पर्वत आहे. तर मग दक्षिणेला काय आहे? तर हिंदी महासागर आहे. बरोबर आहे. त्यानंतर मग पूर्वेला काय आहे? तर बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. मग अशा जोड्या नेमक्या कुठे आहेत? तर बघा म्हणजेच म्हणजेच 1 चं काय आहे? तर ब आहे. 1 चं ब बघा इथं दिलंय, इथं दिलंय, इथं पण दिलंय. तर त्यानंतर बघा पश्चिम. पश्चिमेला काय आहे? तर अरबी समुद्र आहे. म्हणजे 2 चं क. तर 2 चं क इथं पण आहे, इथं पण आहे. त्यानंतर उत्तरेला हिमालय म्हणजे 3 चं अ. तर बघा 3 चं अ हे बघा इथं आहे, इथं नाहीये. म्हणजेच या ठिकाणी आपली योग्य जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 3. तर बघा हे आहे भारताचा नकाशा. बरोबर आहे? सर्वांना दिसतोय? तर बघा, तुम्हाला तर माहिती आहे सर्वांना, की वरी काय असते बरं? दुसरा पेन घेते. सगळ्यात वर काय असते? तर उत्तर असते. बरोबर आहे. खाली काय असते? तर दक्षिण. दक्षिण थोडं पश्चिमेकडे पूर्वेकडे गेलं का, हे काय असते इथं दक्षिण. बरोबर. त्याच्यानंतर इकडं आहे पूर्व आणि इकडं काय आहे पश्चिम. ह्या तर दिशा सर्वांना माहीतच आहेत. परंतु मी तुम्हाला काय सांगायचं आहे मला इथं, की पूर्वेला काय आहे? तर बंगालचा उपसागर आहे. त्याच्यानंतर दक्षिणेला काय आहे? तर हिंदी महासागर आहे. त्याचबरोबर उत्तरेला हे बघा इथं हिमालयाच्या
पर्वतरांगा दिसतायत. हिमालय पर्वत आहे तिथं. त्याच्यानंतर पश्चिमेला काय आहे? तर अरबी समुद्र आहे. तर अशा पद्धतीनं आपण ते लक्षात ठेवलं पाहिजे. हे बघा हे दख्खनचं पठार सुद्धा लक्षात असावं. सह्याद्री पर्वत लक्षात असावा. तर बऱ्याच वेळेस काय होत आहे तर या नकाशावर आधारित प्रश्न विचारले जात आहेत, जे की आपण कुठंच वाचत नाही. मग ते आपल्याला कुठून आपण म्हणतो की म्हणजे पेपर कुठून आला? तर चक्क म्हणे पुस्तकाच्या बाहेरून आला. पुस्तकात ते नव्हतंच, पण असं नाहीये. तर पहिलं तर तुमच्या मनातली एक गोष्ट क्लिअर करा. तुमच्या मनाला एक गोष्ट समजावून सांगा, की टी-ई-टीचा पेपर ते आउट ऑफ एरिया म्हणतात ना, तसं काही नसतो. तर टी-ई-टीचा जो काही पेपर आहे, तो पूर्णपणे शालेय पुस्तकावर आधारित असतो. ज्यानं शालेय पुस्तकावर ज्याची कमांड, त्याची टी-ई-टीमध्ये डिमांड. तर बघा अशाच पद्धतीनं प्रत्येक पान ना पान मी काय म्हणते, सुरुवातीपासून आता उदाहरणार्थ बघा, आता हे जे काही पुस्तक आहे, या पुस्तकाचं हे वरचं पेज सुद्धा सोडायचं नाही. हे वरचं जे कव्हर आहे याचा सुद्धा अभ्यास करायचा. ह्याच्यावर कशाची माहिती दिली, काय नाही पूर्ण वाचून काढायचं. कुठलाच भाग सोडायचा नाही. नक्कीच तुम्हाला काय मी तर म्हणते ना, तुम्ही 100 पण क्रॉस कराल, त्याच्या पुढे पण जाल. तर अशा पद्धतीने फक्त पुस्तकावर कमांड मिळवायची. त्यानंतर पहा पेप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजेच काय तर तांबड्या समुद्राची माहिती पुस्तक. या पुस्तकात भारतीय डॅश उल्लेख आहे. म्हणजेच भारतातील नेमका कशाचा उल्लेख आहे? तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे जे काही पुस्तक आहे ते अनामिक ग्रीक खलाशानं पुस्तक लिहिलं होतं. तर या पुस्तकामध्ये नेमका कशाचा समावेश आहे? तर त्यामध्ये आहे बघा बेटांचा समावेश. कशाचा आहे? बेटांचा समावेश आहे. योग्य पर्याय निवडा. कसा पर्याय निवडायचा आहे? तर योग्य पर्याय निवडायचा आहे. प्रश्न म्हणजे या ठिकाणी विधानं आहेत. हडप्पा व मोहनदोजडो ही शहरे आजच्या बांगलादेशात आहेत. तर विधान काय म्हणतंय, की हडप्पा आणि मोहनदोजडो हे आजच्या बांगलादेशात आहेत. तर योग्य आहे का विधान हे? तर चुकीचं आहे. तर हडप्पा आणि मोहनदोजडो हे कुठे आहेत? तर पाकिस्तानमध्ये आहेत. कुठे आहेत? पाकिस्तानमध्ये आहेत. त्यानंतर म्हणजे एक आता पहिलं विधान तर चुकीचं आहे. त्याच्यानंतर अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत हे देश मिळून तयार होणाऱ्या भूभागाला दक्षिण आशिया असे म्हणतात. तर हे विधान अगदी योग्य आहे. तर बघा हे पण लक्षात ठेवलं पाहिजे, की या ठिकाणी अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, श्रीलंका आणि भारत याच्यामध्ये चीनचा समावेश नाहीये. हे मात्र कसं ठेवलं पाहिजे, तर म्हणजे ते लक्षपूर्वक आपण त्याच्याकडे पाहिलं पाहिजे, की सगळे हे जे काही देश आहेत, ते जवळचे आहेत. दक्षिण म्हणजे एकंदरीत आशिया खंडातील आहेत. परंतु त्याच्यामध्ये चीनचा समावेश केलेला नाहीये. आणि त्याला काय म्हणलेलं आहे, तर दक्षिण आशिया असं म्हटलेलं आहे. तर हे विधान कसं आहे? योग्य आहे. तर आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता. तर फक्त बी हे काय आहे आपलं योग्य विधान आहे. तर बघा इथं तुम्हाला काय दिसत आहे? अफगाणिस्तान म्हणजे मी काय म्हणत आहे? दक्षिण आशिया. पेन चेंज करते थांबा. दक्षिण आशियामध्ये कशाचा समावेश होतो? तर बघा त्याच्यामध्ये पाकिस्तानचा समावेश होतो, अफगाणिस्तानचा समावेश होतो, भारत आहे, त्याच्यानंतर बांगलादेश आहे, श्रीलंका आहे, नेपाळ, भूतान या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? तर दक्षिण आशियामध्ये होतो. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चीन नाही, हे मात्र लक्षात असू द्या. बघा पुढं हडप्पा संस्कृतीचा विस्तार प्रामुख्याने भारतीय उपखंडाच्या डॅश भागात झाला. तर हडप्पा संस्कृतीचा जो काही विस्तार आहे तो कुठे झालेला आहे? तर वायव्य भागामध्ये झालेला आहे. जसं की इथं आपण पाहू शकता बघा. तर हे बघा, इथं काय आहे? तर उत्तर आहे. बरोबर आहे? इथं पूर्व आहे. तर वायव्य कोणता भाग असणार आहे? तर वायव्य ह्या ठिकाणी असेल बघा. तर या ठिकाणीच काय झालेलं आहे? तर हडप्पा संस्कृतीचा काय झालेला आहे? विकास झालेला आहे. भुर्ज वृक्ष आढळतात डॅश. कुठे आढळतात भुर्ज वृक्ष? यावर पण प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर काश्मीरमध्ये भुर्ज वृक्ष काय होतात? आढळतात. तर हे भुर्ज वृक्ष नेमकं असतात काय? तर पूर्वीच्या काळी आपल्याकडे जशी आता नवीन-नवीन प्रकारच्या वह्या वगैरे निघालेल्या आहेत. तर असे रजिस्टर वह्या तेव्हाच्या म्हणजे पूर्वीच्या काळी नव्हत्या. तर मग ते कशावर लिहायचे? तर भुर्ज वृक्षावर लिहायचे. हे असे पापुद्रे दिसतायत की नाही, तर ह्याच्यावर खूप चांगल्या पद्धतीनं लिहिलं जायचं. खालीलपैकी भौतिक साधन नसलेला पर्याय निवडा. तर भौतिक साधन नसलेला पर्याय निवडायचा आहे. मग नेमकी भौतिक म्हणजे साधनं नेमकी काय असतात? तर काय असतात बघा इतिहासाची साधने असतात. कशाची? इतिहासाची साधने. तर हा जो काही चॅप्टर आहे तो 6वी आहे, 7वी आहे, 8वी आहे, 9वी आहे. अशा पद्धतीनं म्हणजे जवळ-जवळ सगळ्याच वर्गामध्ये इतिहासाची साधने हा चॅप्टर पहिला किंवा दुसरा आहे. मग इतिहासाची एकंदरीत किती साधनं आहेत? तर इतिहासाची एकंदरीत 3 साधनं आहेत. किती आहेत? 3 आहेत. मग ती कोणती? तर पहिलं आहे भौतिक, भौतिक साधने, त्याच्यानंतर लिखित साधने. असं काही सिक्वेन्स वगैरे नाहीये. आपण कोणतं पण आधी नंतर घेऊ शकता. मग भौतिक, लिखित आणि मौखिक.
तर अशा पद्धतीनं हे काय आहे, पहिलं साधन आहे, हे दुसरं साधन आहे आणि हे तिसरं साधन आहे. तर मग आपल्याला विचारलेलं काय आहे, तर भौतिक साधनाविषयी विचारले, की भौतिक साधन नसलेला पर्याय. तर मग त्याच्यासाठी आधी आपल्याला भौतिक साधन म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं. तर जे काही वास्तू आणि वस्तू असतात, त्याचबरोबर लेणी असतील, नाणी असतील, तर याचा सर्वांचा समावेश हा कशात होत असतो, तर भौतिक साधनामध्ये होत असतो. मग आता आपल्या पर्यायाकडे जाऊया आपण. बघा, मातीची भांडी, हे काय असणार आहे? एखादी वस्तूच असणार आहे. म्हणजे याचा समावेश होतो. त्याच्यानंतर किल्ले, याचा पण समावेश होतो. स्तूप, स्तूपचा पण समावेश होतो. परंतु या ठिकाणी आपल्याला चौथा पर्याय दिलेला आहे, बौद्ध साहित्य. तर बौद्ध साहित्य म्हणजे ह्याचा कशामध्ये समावेश होणार आहे? तर हे लिखित साधन आहे. काय आहे? लिखित साधन आहे. है की नाही? म्हणजे या ठिकाणी भौतिक साधन नसलेला पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4. त्यानंतर मग तुम्हाला वाटेल, की लिखित साधन नेमकं कोणतं आहे? तर लिखित साधन म्हणजे जे काही लिहून ठेवलेलं असतं, त्याला काय म्हणायचं? लिखित साधन असं म्हणायचं. मग इतिहासामध्ये जे काही पत्र लिहिलेली असतील किंवा आपल्या पूर्वजांनी जे काही पत्र लिहिलेली असतील किंवा एकमेकांना पाठवलेली काही दस्तऐवज असतील किंवा कार्यालयीन कागदपत्र असतील, तर या सर्वांचा समावेश लिखित साधनामध्ये होणार आहे. त्यानंतर आहे बघा मौखिक साधन. तर मौखिक म्हणजे काय? तर आपल्या पूर्वजांना जे काही गायलेल्या गाणे असतील, ओव्या असतील किंवा जात्यावरील गाणे असतील, या सर्वांचा समावेश कशात होतो? तर मौखिक साधनामध्ये होतो. म्हणजे जे की कुठेही लिहिलेलं नसतं. फक्त आपल्या पूर्वजांकडनं ते आपण ऐकलेलं असतं आणि आपलं म्हणजे त्यांचं ऐकून आपण म्हणतो आणि आपलं ऐकून आपली पुढची पिढी म्हणणार आहे. त्याला म्हणायचं मौखिक साधन. त्यानंतर खालील विधानासाठी योग्य पर्यायाची निवड करा. तर पर्याय आहेत मोहनदोजडो येथील स्नानगृहातील स्नानकुंड 2.5 मीटर खोल होते. तर हो, बरोबर आहे. 2.5 मीटर खोल आहे ते. त्याची लांबी सुमारे 15 मीटर आणि रुंदी 10 मीटर होती. तर हे विधान काय आहे? चुकीचं आहे. जे काही स्नानगृह आहे मोहनदोजडो या ठिकाणचं, तर त्याची लांबी ही किती आहे? तर 12 मीटर आहे आणि रुंदी किती आहे? तर 7 मीटर आहे. म्हणजे हे विधान काय आहे? चुकीचं आहे. आपल्याला योग्य पर्याय निवडायचा होता, तर फक्त हे काय आहे? योग्य विधान आहे. बघा, हे असं मोहनदोजडो या ठिकाणचं स्नानगृह आहे. तर या स्नानगृहाची जी काही खोली आहे, बघा इथं आपण काळा कलर घेऊ ही जी काही खोली आहे ती काय आहे? तर 2.5 मीटर आहे. त्याचबरोबर ही जी काही लांबी आहे, ती लांबी आहे 12 मीटर आणि ही जी काही इथून तुम्हाला दिसते रुंदी, तर रुंदी आहे 7 मीटर. तर अशा पद्धतीचं हे स्नानगृह त्या ठिकाणी मिळालेलं आहे अवशेषांमध्ये. बघा, खाली दिलेल्या विधानांच्या संदर्भात योग्य पर्याय निवडा. आपल्याला कसा पर्याय निवडायचा आहे? तर योग्य पर्याय निवडायचा आहे. पर्याय आहेत अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा मध्ययुगीन कालखंड मानला जातो. तर या ठिकाणी विधान काय म्हटलेलं आहे, की अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंतचा जो काही कालखंड आहे, तो मध्ययुगाचा कालखंड मानला जातो. असं म्हणणं आहे आपल्या विधानाचं. परंतु खरं पाहिलं तर ते विधान चुकीचं आहे. कारण की अश्मयुगापासून 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. कोणता कालखंड? प्राचीन कालखंड. म्हणजेच हे विधान जे आहे, ते विधान काय आहे? चुकीचं आहे. तर मध्ययुगीन हे काय आहे? चुकीचं आहे. तिथं असायला पाहिजे होतं प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. त्यानंतर बघा, सुरुवातीस वेद लिखित स्वरूपात नव्हते. तर हे विधान अगदी बरोबर आहे. म्हणजे कसं मुखतगत होते. पुढच्यांना ते म्हणायचे आणि त्यांच्या शिष्यानं तेच पाठ करायचं अशा पद्धतीनं म्हणजे ते कुठेही लिहिलेले नव्हते. म्हणजे हे विधान बरोबर आहे. बघा, इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयी माहिती वेद वाङ्मयातून मिळते. तर हे विधान काय आहे? योग्य आहे. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी बी म्हणजे ब आणि क हे काय आहेत? योग्य आहेत विधानं. ब आणि क. तर पर्याय क्रमांक 2. हे विधान चुकीचं आहे. कसं आहे ते पण मी सांगितलेलं आहे. बघा, योग्य जोड्या लावा. आपल्याला जोड्या लावायच्या आहेत या ठिकाणी. तर हे मात्र तुमच्या नेहमी लक्षात असलं पाहिजे, की हे 3 ठिकाणं, 3-4 ठिकाणं काय केले पाहिजेत? आपण पाठच करून टाकले पाहिजेत. तर सगळ्यात अगोदर लक्षात असू द्या, की हे जे काही दायमाबाद आहे, ते कुठं आहे? तर महाराष्ट्रामध्ये आहे. दायमाबाद, महाराष्ट्र. दायमाबाद, महाराष्ट्र आणि हे कालीबंगन राजस्थानमध्ये आहे. जिथं की नांगरलेल्या शेतीचे पुरावे मिळालेले आहेत. त्याच्यानंतर हे धोलावीरा, धोलावीरा कुठं आहे? तर गुजरातमध्ये आहे. हे आपल्या योग्य जोड्या आहेत. तर एकचं क. हे बघा, इथं पण क आहे, इथं पण क आहे. त्याच्यानंतर कालीबंगन म्हणजेच 2चं आहे. तर 2चं हे बघा इथं आहे. इथं लगेच दायमाबादचं ब. अशा पद्धतीनं पर्याय क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा, प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीच्या मुद्रांविषयी अयोग्य विधान कोणते? ते ओळखा. तर हडप्पा संस्कृतीच्या ज्या काही मुद्रा होत्या,
त्या मुद्रांविषयी काही विधानं दिलेली आहेत, तर आपल्याला अयोग्य म्हणजे चुकीचं विधान निवडायचं आहे. बघा विधानं आहेत, मुद्रा चौरस आकाराच्या होत्या. तर हो, बरोबर आहे. चौरस आकाराच्या पण मुद्रा होत्या. सिनेराईट नावाच्या दगडापासून बनवल्या जात. तर हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर मुद्रावर डायनासोरच्या आकृत्या पाहायला मिळतात. तर हे मात्र विधान काय आहे? चुकीचं आहे. डायनासोरच्या आकृत्या होत्या का? तर नव्हत्या. त्याच्यावर होत्या बघा बैल, त्याच्यानंतर म्हैस, त्याच्यानंतर हत्ती, घोडा, त्याचबरोबर आणखीन कशाचे तर काही कल्पित आकृत्या पण होत्या, ज्याच्यात की एक सिंग असलेला प्राणी, त्याचबरोबर काही माणसाच्या पण आकृत्या किंवा हो, आकृत्याच म्हणता येईल, आकृत्या त्यावर होत्या. तर अशा पद्धतीनं त्या मुद्रांवर डायनासोर तर नव्हता, म्हणजे या ठिकाणी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा आहे. तर आपलं पर्याय क्रमांक 3 हे काय असणार आहे योग्य उत्तर असणार आहे. आणि मुद्रा ठसा उमटवण्यासाठी वापरल्या जात, हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीच्या त्या मुद्रा होत्या, ज्या की चौरस आकृती आहेत. विविध प्राण्यांचे त्याच्यावर काय होते, तर आकृत्या होत्या आणि ते ठसा उमटवण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग केला जात असे. खालील विधानांच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. तर विधानं आहेत, हडप्पा संस्कृतीचे लोक मृत व्यक्तीचे दफन करताना त्या व्यक्तीच्या शवाबरोबर मातीची भांडी पुरत. तर योग्य आहे हे विधान. हडप्पा संस्कृतीच्या उत्खननात मिळालेल्या भांड्यामध्ये लाल रंगाच्या पृष्ठावर काळ्या रंगाने नक्षी काढलेली भांडी आहेत. तर हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. तर हे तुम्हाला दिसत आहे हडप्पा संस्कृतीचे अवशेष. तर या ठिकाणी भांडे पण सोबत पुरलेले किंवा सोबत ठेवलेले दिसत आहेत. मग त्यांचा असा काहीतरी समज असेल, की मेल्याच्या नंतर सुद्धा व्यक्तीला जीवन असतं. मग त्याच्या कामी येतील अशी भांडी त्याच ठिकाणी काय केली जायची? व्यक्तीच्या सोबत दिली जायची. त्यानंतर खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? तर विधानं आहेत, कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला. तर ही अगदी योग्य आहे. हे नेहमी लक्षात असू द्या, की कालीबंगन हे कुठं आहे? राजस्थानमध्ये आहे आणि तिथं नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळालेला आहे. हडप्पा संस्कृतीचे लोक गहू, सातू म्हणजेच बार्ली ही मुख्य पिके घेत. तर हे पण विधान काय आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहीत नव्हता. तर हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण की हडप्पा संस्कृतीच्या लोकांना कापूस माहिती होता. ते तुम्ही एक म्हणजे थोडासा भंगलेला पुतळा बघितला असेल एका व्यक्तीचा आहे. त्याच्या अंगावर काय आहे? शाल आहे. मग शाल आहे म्हणल्यावर नक्कीच कापड त्यांना माहिती होतं. कापड जे काही वस्त्र आहेत ते कशापासून बनतात? तर कापसापासून बनतात. मग निश्चितच त्यांना कापूस माहीत होता. त्याचबरोबर पुस्तकात सुद्धा त्याचा उल्लेख आहे. त्यानंतर बघा हडप्पा काळात राजस्थानमध्ये सातूचे पीक तर गुजरातमध्ये नाचणीचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाई. तर हे विधान पण काय आहे? योग्य आहे. तर मग या ठिकाणी आपल्याला अयोग्य विधान निवडायचं होतं, तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला धान्य दिसत आहे, तर त्याच्यामध्ये हे काय आहे? तर गहू आहेत. हे निश्चितच तुम्ही ओळखलेले असतील. तर त्यानंतर हे आहेत सातू. सातू किंवा याला काय म्हणतात? तर बार्ली असं पण म्हणतात. त्यानंतर इजिप्तमध्ये डॅश हडप्पा संस्कृतीचे व्यापारी पुरवत असत. तर हडप्पा संस्कृतीचे व्यापारी इजिप्तमध्ये मलमलचे कापड पुरवत असत. तर याचं योग्य उत्तर तर तुम्हाला माहितीच आहे आणि ह्या ठिकाणी हे मलमलचं कापड या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतर बघा खाली दिलेल्या विधानांच्या संदर्भाने योग्य पर्याय निवडा. बघा लोथल येथे प्रचंड आकाराची गोदी सापडली. हे पण बरोबर आहे. ज्या पद्धतीनं कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला, तसंच काय मिळालेलं आहे लोथल इथं तर मोठ्या आकाराची किंवा प्रचंड आकाराची गोदी मिळालेली आहे. मग नेमकं गोदी म्हणजे काय? ते आपण पुढे पाहणारच आहोत बघा. कालीबंगन येथे नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला, तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी योग्य विधान पाहिजे आणि अ आणि ब दोन्ही पण काय आहेत? योग्य आहेत. तर तुम्हाला म्हटलं होतं, की काय तर लोथल येथे प्रचंड आकाराची गोधी सापडली. तर गोधी म्हणजे असंच ठिकाण असतं बघा, जिथं की काय व्यापारी म्हणजे समुद्राच्या मार्गाने व्यापार चालतो, त्यालाच काय म्हणतात? गोधी असं म्हणतात. हे बघा इथं गोदाम आहेत, म्हणजे तिथं माल ठेवण्यासाठी वगैरे जागा आहे. त्याचबरोबर हा जो काही कामगार आहे, तो काय करत आहे? मालाची ने-आण करत आहे. समुद्र मार्गाने काय होत आहे? माल येत आहे. त्याचबरोबर इथलचा काही जात पण असेल, म्हणजे आयात आणि निर्यात दोन्ही पद्धतीनं या ठिकाणी व्यापार चालत आहे. तर यालाच काय म्हणतात? तर गोदी असं म्हणतात. खाली दिलेल्या हडप्पा संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणापैकी अयोग्य कारण कोणते? तर चुकीचं कारण आपल्याला ओळखायचं आहे. बघा पुन्हा पुन्हा येणारे महापूर. तर बरोबर आहे. व्यापारात झालेली लक्षणीय वाढ. तर आता तुम्हीच बघा, व्यापारात जर लक्षणीय वाढ झाली असती, तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असता का? तर निश्चितच झाला नसता. म्हणजे हे विधान कसं आहे? तर चुकीचं आहे, अयोग्य आहे. बाहेरून आलेल्या टोळ्यांची आक्रमणे, तर यामुळे सुद्धा ऱ्हास
झालेला आहे. पर्जन्यमान कमी होणे, नद्यांची पात्रे कोरडी पडणे आणि भूकंप इत्यादी कारणामुळे काय झालेलं आहे, तर हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. परंतु इथं आपल्याला अयोग्य कारण म्हणजे शोधायचं होतं. ते आहे व्यापारात झालेली लक्षणीय वाढ. व्यापारात लक्षणीय वाढ झाल्यावर कुठल्याच संस्कृतीचा ऱ्हास होणार नाही. हडप्पाच काय. अयोग्य विधानाचा पर्याय निवडा. तर विधानं आहेत, वैदिक वाङ्मयात अत्यंत समृद्ध असलेला ऋग्वेद हा ग्रंथ गद्य रूपात आहे. तर हे जे काही विधान आहे, तर हे विधान चूक आहे. तर कसं चूक आहे बघा, वैदिक वाङ्मयात अत्यंत समृद्ध असलेला जो काही ऋग्वेद आहे, तो गद्य रूपात नव्हता, तर कोणत्या रूपात होता? तर पद्य रूपात होता. किंवा आपण त्यालाच काव्य रूपात असं सुद्धा म्हणू शकतो. ते गद्य रूपामध्ये नव्हता. म्हणजेच हे विधान झालं चुकीचं. त्याच्यानंतर ऋचा म्हणजे स्तुती. तर बरोबर आहे. ऋग्वेदामध्ये देवांची काय केली जायची? स्तुती केली जायची. ऋचांनी बनलेला वेद म्हणजे ऋग्वेद हे पण विधान बरोबर आहे. तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य पर्याय निवडायचा होता आणि ते आहे फक्त अ. खाली काही वेदकालीन संस्कृती संबंधी विधाने दिली आहेत. तर किती विधाने बरोबर आहेत? असा प्रश्न विचारलेला आहे. बघा, कुटुंबातील कर्त्या पुरुषाला गृहपती म्हणतात, तर बरोबर आहे. वेदकालीन स्त्रियांना समाजात विशेष स्थान नव्हते, असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. कारण वेदकालीन स्त्रियांना समाजात विशेष स्थान होतं. त्यांना त्याच्यामध्ये आपण ती गार्गी, लोपामुद्रा वगैरे त्यांची नावं पुस्तकात दिलेली आहे. बघा, निष्ठ नावाचा लोकप्रिय दागिना होता. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, तर किती विधानं बरोबर आहेत? तर हे 1 आणि हे 1 म्हणजे एकाने किती झाली? तर 2 विधानं काय आहेत? बरोबर आहेत. फक्त 2. एक विधान काय आहे? चुकीचं आहे. तर बघा, वेदकालीन स्त्रिया तुम्हाला विविध कामामध्ये, विविध कला क्षेत्रामध्ये दिसत आहेत. म्हणजे त्यांना विशेष स्थान नव्हतं का? तर विशेष स्थान होतं. बघा, लिहिताना, वाचताना सुद्धा तुम्हाला त्या स्त्रिया दिसत आहेत. त्याचबरोबर त्या काळची जी दागिने आहेत, ती आपण या ठिकाणी दाखवलेली आहेत. प्रश्न बघा, आयुष्यात येणाऱ्या संकटांवर, दुःखांवर करायचे उपाय सांगणारा, औषधी वनस्पतीची माहिती सांगणारा ग्रंथ कोणता? तर ते आहे अथर्ववेद. भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये डॅशचा मोठा वाटा आहे. संगीताच्या निर्मितीमध्ये तर भारतीय संगीताच्या निर्मितीमध्ये सामवेदाचा मोठा वाटा आहे. त्यानंतर यज्ञविधीमध्ये वेदांचा वापर कसा करावा हे सांगणारा ग्रंथ कोणता? तर तो आहे ब्राह्मण ग्रंथ. तर यज्ञविधीमध्ये वेदाचा वापर कसा करायचा? हे जर कोणत्या ग्रंथामधून कळत असेल तर ते आहे ब्राह्मण ग्रंथ. त्यानंतर खाली हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये दिली आहेत. त्यातील किती विधाने योग्य आहेत? नगर रचना व स्थापत्य अत्यंत प्रगत होते. तर अगदी बरोबर आहे. हडप्पा संस्कृतीचं जे काही नगर रचना होती, अत्यंत चांगल्या पद्धतीची म्हणजे स्वच्छता वगैरे खूप चांगली होती. ही एक प्राचीन संस्कृती आहे. तर अगदी बरोबर आहे. ती काय आहे? तर प्राचीन संस्कृती आहे. या संस्कृतीत भव्य मंदिरे निर्माण करण्यात आली होती. हे विधान मात्र चुकीचं आहे. कारण की कुठंही आपल्याला अवशेष मिळत नाहीत मंदिराचे वगैरे. आलं का लक्षात? म्हणजेच हडप्पा संस्कृतीमध्ये मंदिरं वगैरे आढळलेली नाहीयेत. तर या ठिकाणी काय लिहिलंय, की मंदिरे निर्माण करण्यात आली होती. हे विधान काय आहे? चुकीचं आहे. म्हणजे या ठिकाणी ब आणि अ म्हणजे फक्त 2 विधानं काय आहेत? तर हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आहेत. त्यानंतर इंजिनचा वेग मोजण्यासाठी जे एकक वापरले जाते त्याला डॅश म्हणतात. काय म्हणतात त्याला? तर अश्वशक्ती असं म्हणतात. हा पण प्रश्न माहीत आहे का तुम्हाला? यामधला आहे. दिलेल्या विधानांपैकी चुकीच्या विधानाची निवड करा. तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद, तर हे चुकीचं आहे. ऋग्वेदात काय आहे? तर देवांची स्तुती आहे. काय आहे? देवांची स्तुती आहे. अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद कोणता आहे? तर अथर्ववेद आहे. अगदी बरोबर आहे. यज्ञविधीच्या वेळी मंत्र गायन करण्यात मार्गदर्शन करणारा वेद सामवेद, तर अगदी बरोबर आहे. संगीताची माहिती देणारा वेद कोणता आहे? तर सामवेद आहे. त्याला भारतीय संगीताचा पाया असं सुद्धा म्हणतात. तर या ठिकाणी आपल्याला चुकीचं विधान निवडायचं आहे. तर फक्त हे काय आहे? चुकीचं विधान आहे. तर हा तोच प्रश्न आहे. फक्त इथे तुम्हाला काय दिलेलं आहे? 4ही वेद दिलेले आहेत. जसं की अथर्व वेद आहे. कोणता वेद आहे? हे बघा, अथर्व वेद आहे, ऋग्वेद, सामवेद आणि यजुर्वेद आहे. तर यज्ञ म्हणताना जे काही मंत्र म्हणायचे असतात, तर त्याविषयी जे काही मार्गदर्शन आहे ते यजुर्वेदमध्ये असतं. त्याचबरोबर गायनाविषयी जे काही आहे ते सर्वच्या सर्व सामवेदामध्ये येतं. हे बघा, इथं गायनाचं तुम्हाला दिसत असेल, तबला वगैरे याच्यावरून समजून घ्यायचं. आणि ऋग्वेदामध्ये काय असते? तर स्तुती असते. अथर्ववेदामध्ये
म्हणजे राजानं राज्य कसं करावं, एखाद्या दुःखावर त्या ठिकाणी काय केली जाते, तर म्हणजे त्या दुःखाचं निरसन कसं करायचं, यावर माहिती दिलेली असते. त्याचबरोबर झाडपाल्याचं म्हणजे औषध वगैरे पण त्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर अथर्व ऋषीच्या नावावरून या वेदाला नाव देण्यात आलेलं आहे. श्रेणीच्या प्रमुखाला डॅश म्हणतात. तर काय म्हणतात? तर श्रेष्ठी असं म्हणतात. श्रेणीच्या प्रमुखाला श्रेष्ठी असं म्हणतात. खाली दिलेल्या विधानापैकी योग्य विधानाची निवड करा. बघा, विधान आहेत राज्यात ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास सभा म्हणतात. तर ज्येष्ठ व्यक्तीच्या मंडळास काय म्हणतात? सभा म्हणतात. हे विधान अगदी बरोबर आहे. त्यानंतर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीत समिती असं म्हणतात. तर हे पण विधान बरोबर आहे. म्हणजेच काय तर योग्य विधानं कोणती आहेत? अ आणि ब दोन्हीही काय आहेत? योग्य आहेत. माणूस प्रारंभी बोरूने डॅशवर लिहित असे. तर बोरूने कशावर लिहित असे? तर बोरूने कशावर लिहित असे? तर ते लिहित असे कच्च्या विटावर. इतिहासाच्या संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ काय? तर प्राक या शब्दाचा अर्थ होतो पूर्वीचा. हा पण प्रश्न परीक्षेत विचारलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटद्वारे कळवा. त्याचबरोबर पुढच्या भागामध्ये आम्ही जे काही राहिलेले चॅप्टर आहेत ते आम्ही कव्हर करणार आहोत. तर तुम्ही फक्त एवढाच सपोर्ट करा आम्हाला, की व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर ते तुमच्या जे काही गरजू व्यक्ती आहेत, जे काही तुमचे मित्र परिवार आहे त्यांच्यामध्ये नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.